अर्चना आम्ही दोघ जण आहे मेंढराकडं. तर अर्चनाचं चालले आता तिकडे सरपण गोळा करायचं. त्या इकडे अर्चना सरपण गोळा करते. आता मेंढर चांगली चारली आणि आता बिराडा पण उतरावली ते किसननी आणि बाणाईनी गोड्यावलं खाली इथं. आता मेंढर चांगली चारली आता जायचे बिराडा. तर आता आम्ही दोघ जण मेंढराकडे होतो. अर्चना काढलं सरपण कुठे ठेवली. आता दोघ जण राहायला लागतं मेंढराकडे, दोघ जण बिराडाला असं आहे. हा ना करवंद पण आहेत. तर काय काय पिकलेली पण आहेत, काय कच्ची इथं. ही अशी पिकलेली इथं. अर्चना करवंद येतं, करवंद करवंद खायले कशी काय राहिले कोण उशिरा लागत असतील. गुंज याल तर लय त्याच्या माझ्या खाल्यावर नरड्याला फरक झाला ना मग गार लागते ना अर्चना. संध्याकाळचं हवा सुटते. मेंढर चांगली आता चरली. आता निघालो आम्ही बिराडावर घेऊन. अर्चनचं चाललंय आपल्या संध्याकाळच्या तयारीसाठी. काटा कोटा गोळा करायचं, काय भेटल ते सरपण. आता बिराड आम्ही लादून आणलं आणि इथं आणून गोड्यावरच खाली घेतलं. सगळं गोळा करून माचुळी मांडलं, कोंबड्या सोडल्या आणि पाणी बी बरस लांबन आणलं. दाजेबाजा मेंढरा आल्या ते मोर. वार तर लय आहे नुसतं भरपूर. दाजेबा पोखरी वाघर टाकू का सोडू मेंढरा तुमच्या. बसून राहणारच ती बारीक आहेत म्हणले. ठीक आहे. बार काय का तुमचं. किसन बाणा बिराडाला होती. किसन आता गेला मेंढराकडं. मी आलो होतो जरा पाणी प्यायला. पाणी कुठून आणलं बाणा. पाणी प्यायचं आणलं बोरवाता इकडं. हा आणि दाजीला लावलं होतं गावात पाणी आणायचं. मग बाया बाया गावात लावलं होतं ना. लांब गेलं तर कुठं तरी विठ्ठलचं घेऊन आलं का पांडा दाजी दोघं. मग हे तर हे वावर आहे ज्वारीचं. आणि आता बसलाय वाडा ह्याच्यात. आता पाऊस पण नाही सध्या, त्यामुळं मग आपलं वावरातच बसलेलं बरं. आनंदी बायला असं वावर असल्यावर जवळ पडतंय या जायला. मग काय रे बाळा. काय म्हणते. जवळ आले तर आता काय म्हणते. काय पाहिलं का बाय तुला आनंदी बाय. काय ग बाय. हा इकडे इकडे आले इकडे कळालं बा. मुकुडी आपल्या आयला चल मुकुडी मुकुडी तू कुठचा दे आणि माझा घे माझा घे. आता देव ढो. तू जरा सागरच झालं ना. हा काय पाहिजे बाबा तुला. तर तुला कुकू लावायचे का. कुकू लावायचे तुला. जरा सागरच झाला. मग तुला कुकू लावते माझा झाल्यावर. बा नाही हा तू जरा दुसरा सागरच झाला. सागर सागर कुठे आहे बाय. आनंदी बाई सागा कुठे गेला आपला सागा. लय नाडे कुठे लावतो रे बाय तुला. आता काय बघायचं ते हा? ते हाताने ते आपले हे करीत होते इथं. बोल बघ बोल बघ. आता देव. बघून इकडं आनंदी बाई. दम दम दम. अगं बाय बाय. इकडे की पुसून येतो नाकपट. लहानपणी पहिले लग्न व्हायचे ना असे मुलींच्या. माहिती नाही तर काय मला दम. आज काय याचा दम बा. आरसा कुठे ते बघ. बोल ना मागे हा? हा लावा लावा. अरे देव बघून बघून आनंद बाई. टिकला की उठा. आनंदी बाई इकडे बघ.
आता मी लयच राहत लागणार नीट लाव नाही का ती उभीच राहणार काय. थांब थांब आडूचा गेलो बरं पडतं ना बाणा चूल पेटवाय. हा मग ते काढी बी इजत ना पटकेने, थोडा पेट धरल्यावर नाही इजत मग. चहा छान झालाय, मस्त. दूध कमी होतं जरा. नाही नाही चालतंय चालतंय. काल निशा बाईच आल्या होत्या. आज सगळे सगळं फॅमिली आली त्यांची. काल म्हणजे बघायला लोकेशन कुठे आहे, हा नक्की कुठे आहे आम्ही. लोकेशन माहित प्रॉब्लेम होतो. बाजार त्यांनी येताना म्हणजे 2 जार पण आणले आम्हाला पाण्याचं. प्यायला आणले आणलं होतं पाणी पण आणलं त्यांनी येताना. गाडी आणली 4 चाकी आणि मग त्यांनी 2 पाण्याचं जार पण आणले. आता इथं आल्यापासून आपल्या सबस्क्रायबरनी बरीच मदत केली पाण्याची नाही का. लय केली. रात्री पण आली होती काय. पाणी आणतोय बाणा पित नाही चान अर्चना पिती कोरा. सगळं तुमच्या पाठी म्हणायला. तिला काल सगळं म्हणून दाखवलं ना, हसत होती ती. डोळे उघडल्यापासून झोपेपर्यंत चालूच असतं. आणि बापू पण असतात की खेकडं पकडाय बापू मग खेकडं पकडाय असतो. खेकडं पकडायला बापू. त्यांना दे ना. हा देते ते. ते कोण आहे रे, नाही तुझं नाही. ते कोण आहे हे. आता जेव्हा मला म्हणलं ना मला पांढराची पोर पण आई म्हणती. बाणा म्हणलं ती बाणा कोण आहे आई. सागर पण आई. सगळी पोर आई म्हणते बाणा. टीव्हीला लावती ना मम्मी, मग तो तेच बघतो. मग ते लावलं का बानाई बानाई चालू असतं त्याचं गाणं का. अरे बापरे. कोण आहे रे बाबा. बानाई. अरे बापरे. त्याने पाठ झाले चांगलं. खाली सोड खाली. इकडे अडचण आली बघ. तुमचं बरं आहे का. सगळे आले. सगळे दुटीवर ना आता घरी आले. घरी आले. हा जागा चांगली भेटली मस्त. हा जागा मस्त भेटली. मोकळी ढोकळी चांगली. हा वाघू पण आला वाटते काय. घेऊ वाघू आहे बघा. आवडते आता बाणाचा इकडे चालला स्वयंपाक मस्त पैकी चालतंय बाजरीच्या भाकरी. तर इकडं आपलं सबस्क्राईबर पण आलते. कसं काय वाटतंय अंधारात. छान वाटतंय ना. गावाला आले सगळं वाटते. गावाला होय. या असं काळोख्यात राहायला लागतंय आम्हाला. कमाले बाबा. आज तुम्ही प्रत्यक्ष बघितलं. सवय लागली आम्हाला नाही काय. हा ना. हो ना. काय नाही वाटत. तेच आम्ही बघतोय अंधारे तरी भाकरी करते. हा ना. असं आजनाला जीवन बघितलं माझं ते फौजी जीवन आठवते आपल्याला. तुमच्या ना झोपायची नाही आता रात्रभर. फौज मध्ये असे अंधारात टेंट टाकून बसून असं राहायची सवय आहे ना, हा हा. त्यामुळे असं टेंट लावलं आपलं अंधारात सगळं स्वयंपाक सगळं तिथंच. मग काय तुम्ही कुठं कुठं नोकरी केली. मी अंदमान निकोबार, सियाचिन ग्लेशियर, जम्मू काश्मीर, हा चंदीगड, सिकंदराबाद, इकडं सिलिगुडी, ग्वालियर, नंतर कलकत्ता. बापरे जाम तुम्ही फिरलाय. हा, माझं सगळं म्हणजे समुद्राच्या किनारी पण बरंच फिरलाय. समुद्राच्या आतमध्ये. हा. राजस्थानला पण झाली ना. राजस्थानला तर 4 वर्ष होते. तर आता ते रिटायर झाले तर आले दादा आम्हाला भेटायला. आता त्यांनी बाणायचे तर जेवण करताना बघितलं तर त्यांना म्हणजे ती आठवण झाली. आम्हाला गावची आठवण झाली आमच्या. गावाची झाली ना. इकडं आनंदीबाई पण मधनं फिरते. त्याला मजा वाटते. त्याला माझ्या वाटते गोड्यावर झोपले ते दुपारा हा. विराळ आणताना. ते अजून झोपलं नाही. बाणाय हा? आज तुझं जेवण करायचं वाचलं. लय वातावरण. बाणायला आज डायरेक्ट पार्सल आल्या. हा ना.
सगळं पारा ठेसान बिसान आणलाय हा ना मग काय शेंगदाण्याचे शेंगदाण्याची अरे चटणी बापरे आपण बनवतो अशी हे काय मस्त बाकीचा ठेचा बनवलाय त्यांनी शेंगदाण्याची मिरची शेंगदाण्याची मिरची आम्ही पण तुम्ही तयारीतच आलो होतो माझं बाणाचा तुमचा फोन चालता ना मला नव्हतं माहित आता म्हणलं होतं मग मी नाही तुम्हाला म्हणलं काय हा. मला आईने सकाळी फोन केला होता त्यांनी काल भेट येऊन घेतली हा काढ त्यांची तर भेट झाली ना हा त्यांची भेट झाली आमची भेट राहिली होती हा, मग त्यांनी म्हटलं भेट मला घेऊन. जेवायलाच जायचंय म्हटलं आपण जेवायलाच जाऊ गोड आहेत बाईच्या हा तेच ना गाड्या बनवलं ना गाड्या बनवलेल्या आहेत भोपळ्या. एक दिवस बाणाचं जेवण करायचं वाचलं वाचलं ना ती आली मग म्हणलं तिच्या पप्पांना जाऊ दे म्हणलं पोर तशीच येते काय जाते म्हणलं भोपळा घेऊ एकदा तिला घाऱ्या खायला घालू होय म्हणून मी शिजून बिजून ठेवलं होतं मग ती आली तिला म्हणलं पीठ मळ बाई सकाळी होय ते मळून तिने दिलं तिच्या आत्याने लाटल्या मी तळल्या ना आणलं हात धुवा काय म्हणतात साईडला टाकायचं थोडासा म्हणजे हा ठेवते नाही दिले ताटात नाही एक्स्ट्रा भांडीची गरज नाही. नाही गरज पण असं दे आता आहेत आपल्या भांडी तसं काय एवढं हे नाही भाजी बी भरपूर आणली तुम्ही चुरून खायला नाही हलवूनच देते भाकरी पण चुरून खाता येते भाता बरोबर पण होती लय भारी चुरून खा आम्हाला बी अशीच जास्त आवड हा मला अशीच आवड चुरून खाल्ल्यावरच पोट भरतं मग हा? त्यांना ती ना मग हे द्यावे त्याच्यात हा. पापड आणि बिपड आणल्यात सगळं सोय केली हा? सगळी केली ते पापड पार मग आता ते लांब यायचं स्पीड ब्रेकर आणि ते किती गोड लांब काय करते येताना पण असंच झालं ते ध्यानात नसतं मी पिशवी आहे पापडची म्हणजे आज तुम्ही बी घ्या बस हा, बसतो आम्ही असं आपल्याला चालते चालते खायची सवय फौजमध्ये काय मग काय आज आमच्या वाड्यावर फौजी जेवलं म्हणजे आमचे समाधान झाले लिस्टी मध्ये हा ना. जेवण चाललं आपलं खात चाललं. कॉम्बिनेशन होतं असं उभं माझं लाल भोपळ्याच्या पुऱ्या हे ना घाऱ्या अगदी मस्त बागे कालवण पण भारी आहे आणि ठेचा पण मस्त बाकी आणि वय त्या ह्याला आपण त्याला हे म्हणतो काय काशी भोपळा काशी भोपळ्याच्याच पुऱ्याला आम्ही घाऱ्या म्हणतो नाही आम्ही बी म्हणतो आणि ते काय लाल भोपळा म्हणतात त्याला काशी फळे हा काशी फळ भोपळे झाले असं लांब मोठे असतात हा बरोबर भाकरी सारख्या हा काय भारी भोपळे गाळ्या या भोपळ्याच्या पुऱ्या पुऱ्या शहरात आल्या ना त्या मज्जा आली आज बनायची भाकरी हातची भाकरी खायला भेटली काय ना रोज गरम गरम चुलीवरची रोज रागिनी खाऊ घालती हा ठेचा लय भारी झालाय बानाय झालाय ना भारी जेवण भाजी बिजी लय भारी पाहिजे का तुम्हाला ना मग मला नाही पाहिजे तुम्हाला नाही लागत बानाय मीठ कमी पाहिजे कसं काय आहे जेवण लय भारी हा ना चटणी तर लयच भारी आहे शेंगदाणे आज बाणाने फक्त भाकरी केली जाय इकडे जरा दूध तापतंय चुली दूध घ्या कोणाला लागलं तर तुम्ही खाता का ताई नाही
अर्चना असा काय ठेचा झालाय मस्त झालंय. मस्त झालाय ना आज ना तुम्हाला काय बनवायला लागलं तुम्हाला पण नाही मीठ लागत देऊ नाही ठीक आहे. आहे ना. कसं काय टाय वाटतंय वाड्यावरच्या एकच नंबर. एक नंबर काढू घ्या मस्तपैकी जेवण झालेलं झाले. आणि 2 घास जास्ती पण जातात सगळ्यांबरोबर. माणूस चांगला आनंदाने जेवतो. माणसं भरपूर येत ना.